लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी मसाला भेंडी, अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी टिफिनसाठी पटकन होणारी आणि गिळगिळ न होणारी भेंडी आपण आज बनवणार आहोत. तर चला, आपण आता भेंडी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कपड्याने चांगली पुसून घ्यायची आणि त्याच्यानंतर कट करायची आहे. आपल्याला भेंडी तळून घ्यायची आहे. एक नवीन पद्धतीने आपण आज भेंडी बनवणार आहोत. तर अगदी कमी तेलामध्ये भेंड्या चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करायच्या आहे. तर अगदी कमी तेलामध्ये भेंडी छान प्रकारे आपली फ्राय होते. तर तुम्ही म्हणशाल की खूप तेलकट होते, तर नाही, तेलकट होत नाही. भेंडी छान प्रकारे तळून घेतल्याच्यानंतर मस्त अशी 5च मिनटात भेंडी आपली रेडी होते. तर भेंडी तळून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घ्यायचं आहे, कारण आपण भेंडी तळून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद, जिरे आणि लाल तिखट. तुमच्या प्रमाणामध्ये तुम्ही जेवढं कमी जास्त करायचं तेवढं टाकू शकतात, पण अगदी कमी तेलामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे भेंडी, जी आपण भेंडी फ्राय केलेली आहे ती भेंडी त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि छान प्रकारे एकजीव करून घ्यायची आहे. अशा प्रकारे भेंडी जर करून बघितली तुम्ही तर अजिबात गिळगिळ होत नाही आणि खूप छान अशी लागते. 5च मिनटात होणारी भेंडी. तर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ. मीठ टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी असा भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, म्हणजे तो सगळ्या प्रकारे एकजीव होऊन जातो. तर मीठ वगैरे टाकल्याच्यानंतर धना पावडर टाकून घेतली आणि त्याच्यानंतर टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे टेस्टी होते आणि मसाला भेंडी खाण्याची मजा जरा वेगळीच येते. तर मुलांना खूप आवडीने खाऊ वाटते. तर अशा प्रकारची मसाला भेंडी, त्याच्यामध्ये मॅगीचा मसाला जर ॲड केला तर मुलांना खूप जास्त प्रमाणात आवडते. टिफिनसाठी पटकन होणारी अशी मसाला भेंडी. तर छान पद्धतीने अशी परतून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एकदम लास्टला मॅगीचा मसाला टाकलेला आहे. 3 किंवा 5 रुपयाचं मसाल्याचं पॅकेट मिळतं मार्केटमध्ये, ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायची आहे. पाण्याचा वापर न करता आणि झाकणही न ठेवता अशा प्रकारे मस्तपैकी आपली मसाला भेंडी, चमचमीत अशी भेंडी तयार आहे. तर तुम्हाला नक्की आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.